जाणून घ्यायचं आहे का की तुम्ही कुठल्या टाईपचे पॅरेंट आहात किंवा कुठल्या टाईपचे पॅरेंट बनाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. कारण की आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की किती टाईप्सचे पॅरेंटिंग असतात, त्यांचे ट्रेट्स काय असतात वगैरे वगैरे. सो पॅरेंटिंगमध्ये टॉप नाही म्हणता येणार, पण 5 प्रकारचे पेरेंट्स असतात. ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, ग्रुप 4 आणि ग्रुप 5. तर ग्रुप 1 जे असतात तर ते पेरेंट्स असतात माशांसारखे, ज्याला इंग्लिशमध्ये हाऊसफ्लाय बोलतात किंवा हिंदीमध्ये मक्खी बोलतात. येस, यू हर्ड इट राईट. सो माशांसारखे पेरेंट्स म्हणजे काय, तर माशी कशी असते, रूम कितीही चांगला असला तरी पण ती जिथे घाण असते तिथेच बसते, किंवा ती दर सेकंडला ती मंबल करत असते, की जसं मंबल म्हणजे की एकदम तर तिला चालूच असतं ते. तर असे जे पेरेंट्स असतात, तर असे पेरेंट्स कसे असतात की ते फक्त त्यांच्या मुलांच्या चुकींवरती फोकस करतात. म्हणजे त्यांच्या मुलांमध्ये काय चांगलं आहे हे नाही बघत, पण त्यांच्या मुलांमध्ये काय वाईट आहे हे बघतात. किंवा दर मिनिटाला, दर सेकंडला म्हणजे हे मम्मल करत असतात की तुझी हँडरायटिंग चांगली नाही आहे, तू मॅथ्समध्ये वीक आहेस, तू सायन्समध्ये वीक आहेस, तू इंग्लिशमध्ये वीक आहेस, तुझं वाचन कमी आहे, तू सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह असतोस. तर असे पेरेंट्स असतात ग्रुप 1मध्ये माशांसारखे पेरेंट्स. ग्रुप 2मध्ये येतात मच्छरसारखे पेरेंट्स. तर मच्छरसारखे पॅरेंट्समध्ये आणि मशीनसारखे पॅरेंट्समध्ये जास्त काही फरक नसतो, कारण की मच्छर पण तिथेच म्हणजे जास्त फोकस करतात जिथे चुकी असते, पण तिथे फोकस नाही करत जिथे चांगली गोष्टी असतात किंवा जिकडे त्यांचे मुलं प्रोग्रेस करत आहेत. पण हे पॅरेंट्स माशी जे गट आहे त्याच्यापेक्षा थोडं डेंजरस असतात. ते जे म्हणजे माशीचा ग्रुप आहे ते फक्त मंबल करतात, म्हणजे एक इमोशनल काय होऊ शकतं, इमोशनल पनिशमेंट देतात. पण हे मच्छर जे खूप डेंजरस असतात ते फिजिकली पनिशमेंट करतात, जसं की मारणं वगैरे. तिसरे येतात मधमाशीसारखे पेरेंट्स. तर हे पेरेंट्स कसे असतात, हे पेरेंट्स पॉझिटिव्ह असतात. ते त्यांच्या मुलांच्या चांगल्या गोष्टींवरतीच फोकस करतात आणि एकाच चांगल्या गोष्टीला एकदम परफेक्ट पकडून ते त्यांना हाईप करत असतात रोज. म्हणजे ते त्यांना रोज अप्रिशिएट करतात की आता सपोज एका मुलाची हँडरायटिंग म्हणजे घाण आहे, म्हणजे इन द सेन्स की त्याची हँडरायटिंग चांगली नाही आहे एका मुलाची, तर मच्छरसारखे पॅरेंट्स काय करतील, त्यांना मारतील वगैरे. किंवा जे माशीसारखे पॅरेंट्स आहेत ते काय करतील, ते त्यांना रोज बोलतील की तुझी हँडरायटिंग चांगली नाही आहे, तुझी हँडरायटिंग चांगली नाही आहे. पण हे जे हनीबीसारखे किंवा हे जे मधमाशीसारखे जे पॅरेंट्स असतात ते काय करतात, ते त्यांच्या मुलांना सांगतात की ही जी तुझी हँडरायटिंग जी वाईट आहे, तर हेच पहिलं स्टेप आहे की तू डॉक्टर बनू शकतोस. तर हे जे मधमाशीसारखे जे पेरेंट्स असतात ती त्यांच्या मुलांच्या वीकनेसलाच त्यांची स्ट्रेंथ बनवतात. आणि हे मच्छरसारखे किंवा हे माशीसारखे पेरेंट्स काय करतात, तर हे त्यांच्या कॉन्फिडन्सला कमी करतात. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स तेच होतं. सो मधमाशीचे पॅरेंट्स आपण रिकॉल करूया की मधमाशीचे पॅरेंट्स असतात ते पॉझिटिव्ह पॅरेंट्स असतात आणि ते म्हणजे कधी पण त्यांच्या कमीला पॉईंट आऊट नाही करत, तर त्यांच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टींनाच त्यांना रोज रोज ॲप्रिशिएट करून त्यांना रोज रोज हाईप करतात. नंबर 4वरती येतात माळी पॅरेंट्स. तर आता एक माळी काय करतो, जे काही जे काही ट्रीज आहेत त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तो प्रोव्हाइड करत असतो सगळं. म्हणजे आता एक झाड आहे, त्याच्याकडे 4 वेगवेगळे झाड आहेत, तर एका माळीला माहिती की एका झाडाला उगवण्यासाठी काय लागतं. सो ते सगळे रिक्वायरमेंट्स जे असतात ते फुलफिल करत असतात. म्हणजे आता सपोज जर एका झाडाला पाणी जास्त लागत असेल तर तो त्याला जास्त पाणी देतो. एका झाडाला जर थोडीशी एका छतची म्हणजे एका सावलीची गरज असेल तर तो ते प्रोव्हाइड करतो. किंवा जर एका झाडाला उन्हाची गरज असेल तर तो ते प्रोव्हाइड करतो. किंवा एका झाडाला जर खूप मातीची गरज असेल तर तो ते प्रोव्हाइड करतो. तर हे माळीसारखे जे पेरेंट्स असतात ते पण सेम करतात. ते त्यांच्या मुलांच्या रिक्वायरमेंट्सला समजतात आणि त्यांच्या पॅशनला प्रोफेशनमध्ये कसं क्रिएट करता येईल हे ते बघत असतात. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ते कधीच कंपेअर नाही करत. आता जसं की एका माळीला माहीत असतं की सपोज जर त्याने बांबू लावला तर त्याला ॲटलिस्ट 5 वर्ष लागतील, पण जर कुठलं दुसरं झाड लागलं आहे तर त्याला 1-2 वर्षातच फुलं येऊ शकतात. सो तो कधीच बांबूला आणि त्या दुसऱ्या झाडाला तो कधीच कंपेअर नाही करत की तुला 5 वर्ष लागणार आहेत पण तुला 2च वर्ष लागणार आहेत. तर हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे.
पॅरेंटिंगमध्ये. आणि हे सगळ्या पॅरेंट्सला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे की त्यांनी असं कंपेअर नाही केलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या मुलांच्या पॅशनला प्रोफेशनमध्ये कन्वर्ट जसं करता येईल तसं बघितलं पाहिजे. प्लस त्यांचे जे वीकनेस असतात त्यांना पॉइंट आउट न करता त्याच्या स्ट्रेंथवरती फोकस करून त्यांना हाईप केलं पाहिजे, त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे. सो नंबर 5, द लास्ट टाईप ऑफ पॅरेंटिंग असते सॉईलसारखे पेरेंट्स, म्हणजे मातीसारखे पेरेंट्स. तर हे मातीसारखे पेरेंट्स जे असतात तर हे असतात म्हणजे एकदम अनकंडिशनल प्रेम करतात. आता अनकंडिशनल तर सगळेच पेरेंट्स आपल्या मुलांवरती करतात, पण आपण असं बोलणं की हे झाल्यावरती हे रिवॉर्ड भेटेल हे ॲक्च्युली चुकीचं आहे. कारण की मग ते एका मुलाच्या सायकोलॉजीमध्ये हे फिट होऊन जातं की नाही, की म्हणजे आपल्याला हे पर्टिक्युलर, आता जर तुमचा मुलगा सपोज जर मॉलमध्ये रडत असेल आणि त्यानंतर तुम्ही त्याला खेळणं देऊन दिलं, तर मग त्यातलं हेच फिक्स होऊन जातं की ठीक आहे, मी रडल्यावरती, मी जिद्दी झाल्यावरती मला टॉय भेटणार आहे. सो तेच फिक्स होत जातं किंवा असं कंडिशनल लव्ह त्यांच्या मनात क्रिएट होत जातं. सो हे जे मातीसारखे असतात तर हे काय करतात, म्हणजे काय करायचा प्रयत्न करतात की हे त्यांच्या मुलांना अनकंडिशनल प्रेम करायला शिकवतात, प्लस ते स्वतः करतात. आणि हे त्यांना लाँग टर्मसाठी डेव्हलप करतात. म्हणजे हे त्यांच्यामध्ये जे काही हॅबिट्स डेव्हलप करतात तर हे सगळे ते लाँग टर्म बेसिसवरती डेव्हलप करतात. आणि जे की पनिशमेंट देऊन नाही तर डिसिप्लिन, म्हणजे एका डिसिप्लिन्ड मध्येच होऊ शकतं. सो हे होते पॅरेंटिंगचे टाईप्स ऑफ पॅरेंटिंग, 5 टाईप्स ऑफ पॅरेंटिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका की तुम्ही कुठल्या टाईपचे पॅरेंट आहात. आणि जर तुम्हाला एक सक्सेसफुल पॅरेंट बनायचं असेल तर एलिव्हेटेड पॅरेंटिंगला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी गार्गी शिर्के, एक सर्टिफाईड पॅरेंटिंग कोच आणि एलिव्हेटेड पॅरेंटिंगची फाउंडर अँड CEO. सो आजचा आपला टॉपिक आहे की एक्झॅक्टली किती टाईप्स ऑफ पॅरेंटिंग असतात आणि ते कसे असतात, त्यांचे ट्रेट्स काय असतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि कॉमेंट करायला विसरू नका की तुम्ही कुठल्या टाईपचे पॅरेंट आहात किंवा फ्युचरमध्ये तुम्हाला कुठल्या टाईपचं पॅरेंट बनायला आवडेल किंवा कुठल्या टाईपचे पॅरेंट तुम्ही बनाल. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो पॅरेंटिंगमध्ये 5 टाईप असतात, म्हणजे 5 प्रकारचे पॅरेंट्स असतात. सर्वात पहिले पॅरेंट्स म्हणजे माशीसारखे पॅरेंट्स. माशी एक इंग्लिशमध्ये त्याला हाऊसफ्लाय बोलतात आणि हिंदीमध्ये मक्खी बोलतात. सो आणि मराठीमध्ये माशी. सो सर्वात पहिली टाईप जी येते ती असते माशांची, म्हणजे माशीसारखे पॅरेंट्स. तर ती माशी कशी असते, म्हणजे रूम किती जरी साफ असला तरी पण ती जाऊन, म्हणजे जिथे कुठे घाण असेल किंवा म्हणजे जिथे कुठे रूम कितीही साफ असला तरी ती तिकडेच जाऊन बसते जिथे घाण असते.